गुंडांची उलटी गिनती सुरू। गुन्हेगारांना राजाश्रय देणाऱ्यांना मोडून काढा। फडणवीसांकडून नाशिक पोलीस आयुक्तांना फ्री हँड। नाशिक शहरातील वाढत्या गुन्हेगारीला राजाश्रय देणाऱ्यांना कठोरपणे मोडून काढा असे निर्देश पोलीस आयुक्तांना देताना मी त्यांना पूर्णतः मोकळीक दिली आहे। कोणी कोणत्याही पक्षाचा असो त्याला पाठीशी घालू नका, मग तो भाजपचा असला तरी त्याच्यावर कारवाई करा। कुणाचा भूतकाळ काय आहे याचा विचार न करता तो जर आता गुन्हेगारीत असेल तर त्याची गय करू नका, अशा स्पष्ट सूचना दिल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। भाजपच्या बैठकीसाठी शुक्रवार दिनांक 10 नाशिकात आलेल्या मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीवर पोलीस आयुक्तांकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत विचारलं असता मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय की गुन्हेगारी रोखण्यासाठी मी पोलीस आयुक्तांना यापूर्वीच कठोर कारवाईचे निर्देश दिले होते। त्यानुसार नाशिकमध्ये काही वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत। त्यांच्या सोयीने हे सगळे चालू व्हिडिओ समोर आले बरेच सगळ्या नेत्यांचे। तुम्ही मुख्यमंत्री म्हणून याच्या संदर्भामध्ये नेमकी काय कमेंट कराल? काही निर्णायक भूमिका घेणार आहात की वादावर पडदा टाकणार आहात? पहिली गोष्ट तर अशी आहे की या प्रकरणाची सुरुवात कुठे होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ती सुरुवात आज सिद्धार्थ शिरोळे यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे त्यात आपल्या लक्षात आली असेल की याची सुरुवात ही आहे की एक पासपोर्ट मिळवण्याकरता त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशन केली आणि त्यावेळी तेव्हाच्या नेत्यांच्या राजकीय दबावापोटी त्यांना पूर्णपणे क्लीन चिट पोलिसांनी दिली आणि अहवाल सादर केला की यांच्यावर कुठलाही गुन्हा नाही। ते तिथे राहत नसताना असा अहवाल यायला हवा होता की हा व्यक्ती इथे राहत नाही, ते अहवालात कुठेही मेन्शन केलं नाही आणि त्यामुळे हा पासपोर्ट त्यांना मिळाला आणि ते पळून जाऊ शकले। तेव्हा कोणाचा दबाव होता, निवडणुकीत त्यांनी कोणाचं काम केलं होतं, कोणाचा आशीर्वाद होता, या सगळ्या गोष्टी देखील समोर आल्या पाहिजेत। माझं मत अतिशय स्पष्ट आहे, अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे त्याला दुसरा पक्ष असो का आमचा पक्ष असो कोणीही त्याला थारा देता कामा नये। अशा प्रकारच्या प्रवृत्तीवर कारवाई केलीच जाईल आणि त्यांना पासपोर्ट देण्याकरता ज्यांनी त्या ठिकाणी दबाव टाकून अशा प्रकारचा पूर्णपणे चुकीचा अहवाल त्या ठिकाणी सादर केला त्यांची चौकशी केली जाईल। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी नाशिक।